कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्बंध घातल्यानं आता खातेदारांनी न्यू इंडिया बँकेकडे धाव घेतली आहे। मुलुंडमधल्या एका बँकेसमोर खातेदारांनी मोठी गर्दी केलेली आहे। बँकेत लॉकरमध्ये ठेवलेली वस्तू हे आता बँकेकडून खातेदारांना देण्यात येत आहे। टोकन देखील आता या खातेदारांना देण्यात येत आहे। अद्यापही संभ्रमाची मात्र स्थिती या ठिकाणी कायम आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी राजेश गुप्ता यांनी। आरबीआयने मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती काल त्यांच्या कामकाजावरती निर्बंध घातला होता। त्यानंतर आपण पाहायला गेलो की काल आणि आज काल जी गर्दी होती त्याचप्रमाणे आज पण या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला भेटत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। ही जी मुलुंडमधील या बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी आहे व बँक लॉकरमध्ये ठेवलेले किमती वस्तू हे आता बँकेकडून ग्राहकांना देण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी दररोज 100 टोकन देण्यात येत आहे। टोकनप्रमाणे या ग्राहकांना त्यांचे जे किमती ऐवज या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवले त्यांना परत भेटत आहे। पण या ठिकाणी आपण पाहायला गेलो की ग्राहकांमध्ये कुठेतरी अजूनही संभ्रमण हे निर्माण आहे। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।